नेवी, एक विचारायचं होतं. काय रे? तू मकरंदशी लग्न मनापासून करतेस? नेवी, मी काहीतरी विचारलं. आता सगळं ठरलंय धन्या. तू पण ना. नेवी सांग ना, या लग्नाला तुझी सहमती आहे? असं का विचारतोयस पण? सांग ना नेवी, या लग्नाला तुझी सहमती आहे? नेवी, माझ्यापासून काही लपवू नकोस. मगाची त्या मकरंदच्या आईने त्या हारासाठी जो काही ड्रामा केला ते तुला पटलं? लग्न व्हायच्या आधीच तू सून व्हायच्या लायकीची नाहीयेस असं म्हणत होत्या त्या. ही काय भाषा झाली? आत्ताच एवढं बोलतायत, लग्न झाल्यावर काय बोलतील काय माहिती. धन्या, काही माणसं स्पष्ट बोलणारी असतात रे. हे बघ, गुलाबाला काटे असतात म्हणून आपण गुलाबाचं फूल फेकून देत नाही ना. तसंच कधी कधी नको वाटणाऱ्या स्वभावासोबत आपण माणसांनाही स्वीकारलं पाहिजे, हो की नाही? तो ड्रायफ्रूटचा डबा दे. नेवी, तू खूप समजूतदार आहेस म्हणून काय ड्रायफ्रुटच्या जागी गरम मसाला टाकणार आहेस का? काय काही काय धन्या, गरम मसाला टाकून चव नाही बदलणार लापशीची. तेच तर, आयुष्याचं पण तसंच असतं नेवी. एकदा का आपले निर्णय चुकले ना की मग सगळंच बेचव होतं ना. योग्य गोष्टी योग्य ठिकाणीच जायला पाहिजे. आणि मकरंदच्या घरात तुझी जागा नाहीये. धन्या, जाऊ दे ना. तू एवढा विचार नको करूस या सगळ्याचा. अगं पण का नको करू? लग्न म्हणजे काय 2 दिवसांची गंमत वाटते का तुला? तुझ्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे नेवी. हे बघ धन्या, तुझ्या मनातली माझ्याबद्दलची तळमळ मला कळतीये, पण आयुष्यात काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. सगळ्या गोष्टी धरून नाही ठेवता येत ना. आणि माझी आई, बाकीचे सगळे खुश आहेत धन्या. मग आणि तू, तुझं काय? नेवी, तू खरंच मकरंदला मनापासून आयुष्याचा जोडीदार मानलेस? मला ती साखर दे. नेवी, तू विषय टाळतीयस. तू साखर दे ना धन्या, मला ह्या विषयावरच बोलायचं नाहीये. नेवी, तुझ्या एका निर्णयामुळे तुझं आयुष्य पणाला लागणार आहे. का करतेस नेवी तू असं? नेवी, मला इतकंच सांग की हा निर्णय पूर्णपणे तुझा होता? धन्या, हे बघ. नेवी, माझी शपथ आहे तुला, आपल्या मैत्रीची शपथ आहे. धन्या, नेवी प्लीज, तू मला तुझा जीवलग मित्र मानत असेल ना तर मला खरं सांग, हा निर्णय पूर्णपणे तुझा होता की तू तुझ्या आईच्या हट्टापोटी हा निर्णय घेतलाय? नेवी, माझी शपथ आहे तुला. धन्या, दूध. नेवी प्लीज प्लीज, खरं खरं सांग. आईमुळे. नेवी, पण का? धन्या, बाबांचं असं झाल्यानंतर आई पूर्णपणे कोसळली होती रे. मी लवकरात लवकर लग्न केलं तर आई असीमची काळजी घेईल असं म्हणाली होती.
म्हणून मी जबरदस्तीने तयार झाले. धन्या, माझ्यासाठी आई, निहार आणि असीमचं सुख हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी तुझं सुख निवी. मला आतापर्यंत वाटत होतं हे लग्न तू तुझ्यासाठी करतेस, आणि मला माहिती आहे मकरंद हा तुझ्यासाठी चांगला माणूस नाहीये. पण जर का तू तुझ्या मनाने हे लग्न करत नसशील तर हा धन्या तुझं लग्न नाही होऊ देणार. मग माझं काहीही होऊ दे, हा शब्द आहे माझा. धन्या, ते दूध दे. काय विचार करतोयस धन्या? धन्या, माझं प्लीज ऐक, आणि याबद्दल एवढा विचार नको करूस. हे बघ, आईशिवाय कोण आहे रे माझं? बाबा तर माहित नाही, पण तू बघतोयस ना, ती खरंच खूप खुश आहे रे. आणि माझं सगळं चांगलंच होणार आहे धन्या. तूही देवाकडे तीच प्रार्थना कर. आणि तू माझा मित्र असताना मला कसली भीती आहे? कसलीच नाही. बरं चल, ही लापशी रेडी झालीये, बाहेर घेऊन जाऊया. तिकडनं वाट्या आणि चमचे घे. निवी, लापशी कशी झाली ते तरी बघ. उगाच त्याच्यावरून तुला कोणी काय बोलायला नको. हेच ओळखतोस का मला? मला अगदी झोपेतून उठवून स्वयंपाक करायला सांगितला ना तरी माझा स्वयंपाक छानच होईल. आणि जर तुला शंका असेल तर घे, तो चमचा घे पटकन. तू खाऊन बघून सांग. ती नवरी मुलगी ते धान्य निवडणार, शिजवणार आणि स्वतःच्या हाताने नवऱ्या मुलाला खाऊ घालणार. निवी, ही लापशी आधी मकरंदला भरवायची होती ना? तू मला? हो खरं. जाऊ दे आता, त्यांची प्रथा म्हणून एवढं सगळं करते मी. एवढी छोटीशी चूक चालेल. चले बाहेर घेऊन जाऊया. बाप्पा, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस, कारण मी एवढ्या दिवसापासून तुझ्या समोर हात जोडून शुभम करोती नाही न म्हटली, पूजाही नाही केली, आणि जे जे आईने शिकवलं काहीच नाही केलं. मग आता काय करू सांग ना? तू माझ्या आईला पण तुझ्याकडे घेऊन गेलास. बाप्पा, माझी आई कशी आहे रे? ती खूप काळजी करत असणार ना माझी? तिला सांग माझी काळजी अजिबात करू नकोस, कारण इथे तिच्यासारखी काळजी करणारी माझी निविताई आहे. बाप्पा, माझ्या आईला तिथे खुश ठेवा, तिला काही कमी पडू देऊ नकोस. मला माहितीये तू आणि माझी आई तिथून मला बघताय, मग तुम्हाला कळतच असेल आमच्या घरात काय चालू आहे. बाप्पा, तो ताईचा होणारा नवरा आहे ना मकरंद दादा, तो खूप वाईट आहे. सगळ्यांसमोर माझ्याशी छान छान वागतो आणि सगळ्यांच्या मागे मला त्रास देत असतो. बाप्पा, मला माहितीये तो माझ्या ताईला कधीच खुश नाही ठेवू शकत, पण हे ताईला का नाही कळते? बाप्पा, माझी आई म्हणायची तू खूप दयाळू आहेस. मग प्लीज असं काहीतरी कर ना ज्याच्यानं ताई आणि मकरंद दादाचं लग्न नाही होणार. मग मला त्या मकरंद दादाकडे जावं नाही लागणार. मग मी आणि ताई कायम एकत्र या घरात राहू, कारण मला त्या खडूस दादाकडे नाही जायचंय.
बाप्पा करशील ना माझ्यासाठी एवढं? ही डील आपल्या दोघांमध्येच राहणार हा. ताईला पण कळू दे नको. डील? मकरन, मकरन, निवेदिता, किती गोड दिसतेस ग तू. स्वप्नात सुद्धा मला छळायचं थांबत नाहीस ना. ये ना, ये माझ्या जवळ ये. मकरंद. सॉरी, मी ती लापशी आणली त्या धान्याची शिजवून. अरे वा, आई निवेदिताने लापशी बनवून पण आणली माझ्यासाठी. अगं मग उठवायचं नाहीस का आम्हाला? तुम्ही सगळे झोपला होतात, म्हटलं कशाला उगाच. बनवून झाल्यावर उठवलं. अच्छा, शिजवून पण झाली? हो. अरे वा. मगाशी मी बोलले जरा जास्तच तुला राग आला असेल ना, पण सॉरी बर का त्याच्याबद्दल. पण तू जागर पूर्ण केलास आणि तू सिद्ध केलंस की तू पत्की घराण्याची सून होण्यासाठी लायक आहेस. हो की नाही? हो ना, खरंच. आई निवेदिताने आता मला लापशी भरवली तर चालेल का? नाही म्हणजे विधी पूर्ण होऊ देत लवकर म्हणून. हो हो, भरव. हं, बघितलंस ना तुझ्या हातचं खायला किती उतावीळ झाला ते. पण तुझा पहिला घास हा तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्याच पोटात गेला पाहिजे. निवेदिता, भरवतेस ना ग? हो. काय झालं रे? काय झालं? चांगली झाली. कशी झाली या लापशी? आवडली ना? आवडली. जिभेवर चटका म्हणजे चव कायमची रेंगाळेल आता. निवेदिता, आता सगळ्यांना वाटलीस तरी चालेल. तुम्ही घ्या. खूपच छान झालीये. अन्नपूर्णा देवीनी जणू तुला आशीर्वादच दिलाय. आणि आता यावरून सिद्ध झालं की माझी सून कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक करू शकते. हो, खूप छान झाली हा लापशी. थँक्यू. बरं निवी, मी आता येतो. अरे मेकॅनिक धन्या, अरे तिने केलेली लापशी खाऊन जा ना. नाही नको, माझं पोट भरलंय आधीच. येतो मी. हो, आले आले. ए, काय आहे चंगू मंगू?
काय काम आहे तुमचं? आहे एक काम, तुम्ही गुरुजींना बोलवा ना. तुमचं काम ना तिथे गॅरेज मध्ये खाली. ते वरती काय काम आहे घरात? अहो तुम्ही बोलवा ना गुरुजींना, जरा महत्वाचं बोलायचंय. कोण गुरुजी? दादाला, यश दादाला बोलवा ना. ए यश, तुझे चंगू मंगू आले. तुम्ही आलात? काही माहिती मिळाली? गुरुजी, त्या काटेरी फणसाच्या जुन्या ऑफिसचा पत्ता सापडलाय. वा, तुम्हाला मेसेज केलाय बघा. अरे पण तुम्ही जाऊन तिथे माहिती नाही काढली का? अरे दादा, इथे आल्यावर पत्ता मिळाला, म्हटलं आधी तुला सांगावं. आता मी तिकडे चाललोच आहे, तिकडे जातो, सगळी माहिती काढतो आणि येतो परत. आणि एकदा का सगळी माहिती मिळाली की मग ती खटारा गाडी भंगारमध्येच टाकून. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही जाऊन येतो. चलता त्या. हा, थांबा थांबा, तुम्ही नका जाऊ. आता मलाच जावं लागणार आहे. तुम्हाला तिथे किती एंटरटेन करतील काय सांगता येत नाही. आणि निवीच्या लग्नाआधी तो काटेरी फणस आतून किती किडलेला आहे हे सगळ्यांना दाखवावंच लागेल. तर काहीही झालं तरी मी निवीचं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही होऊ देणार. तुम्ही दोघं गॅरेज सांभाळा, मी लगेच निघतो. मालतीबाई, मी जरा बाहेर चाललोय. यश, एवढ्या गडबडीत कुठे निघालायस? ते तुम्हाला मागच्या वेळी म्हणलं नव्हतं का की माझ्या मित्राची गाडी बिघडली आहे, तीच दुरुस्त करायला चाललोय. बर, कधी येणार आहेस? काम झालं की लगेच. अरे लगेच म्हणजे कधी? 2 मिनिटात, 2 तासात, 2 दिवसात, कधी? हो ना, नाही जातोस ते जा, पण परत कधी येणार आहेस त्याची नेमकी वेळ तरी सांगून जा. येईन 2 दिवसात. काय? अरे निवीची मेहंदी आज. यश, तुला माहिती आहे ना निवीचं लग्न येते? हो, चांगलंच माहितीये, आणि तेच होऊ नये म्हणूनच चाललोय पुण्याला. आता परत येईन ते मकरंद विरोधात पुरावे घेऊनच. काय रे? मालतीबाई, मी निघतो, उशीर होतोय मला. येतो. अरे काय हा मुलगा? काय चाललंय ना याचा हल्ली कळत नाही मला. काय रे, कुठे चाललायस? ही बॅग घेऊन? हो, मी जरा कामासाठी मुंबई बाहेर चाललोय. काय धन्यात, त्या दिवशी एवढं बोलले मी तुला. आज संध्याकाळी घरी मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तूच नाहीयेस. प्लीज आता नको जाऊस, प्लीज. आणि एवढं काय महत्वाचं काम आहे? महत्वाचं काम आहे निवी, आणि मी नाही थांबू शकत आता. काय धन्या, असं अचानक कोणतं काम काढलंयस तू? तुला माहितीये ना काही दिवसात माझं लग्न होणार आहे, आणि तू असं कोणतं काम आहे जे माझ्या लग्नापेक्षा महत्वाचं आहे तुझ्यासाठी? तू तू परत कधी येणार आहेस सांग? निवी, मी सॉरी. मी परत कधी येईन मला माहित नाही. आणि तुला तर माहिती आहे निवी, मला त्या मकरंदचा सहवास नाही आवडत आहे. मी नाही बघू शकणार हे सगळं. पण मला तुझा सहवास आवडतो ना. तू माझा एकच मित्र आहेस. तू आजूबाजूला असलास की मला बरं वाटतं धन्या. हक्काचा कोणीतरी आहे असं वाटतं. सगळ्यात जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे, आणि तूच नसशील. तू का जातोयस धन्या? तू प्लीज नंतर जाणार आहे. प्लीज माझ्यासाठी तू नंतर जा, प्लीज. मी ना हाताला मागे पुढे दोन्हीकडे मेहंदी काढणार आहे. हा, काढ काढ, नाहीतरी तुला कुठे कामं करायची असतात. मग काय करते आता हे? बरं, माळ जरा चांगली माळ फुल. दिसतात हो, व्यवस्थित? अगदी छान झाली. हा. मुलांनो सांभाळून. अगं अश्विनी, हे अश्विनी, अगं त्या मुली कुठे राहिल्या मेहंदीवाल्या? त्यांना बरोबर वेळ दिलीस ना, उशीर नको. हो, येत आहेत त्या वेळेत येतील, नका टेन्शन घेऊ. अरे ह्या काय आल्या मेहंदी काढणाऱ्या मुली? या या ग, या लवकर या. किती उशीर? मेहंदी काढायला पण उशीर होईल की. अगं सुमित्रे, असू दे, आता आल्यात ना. जाग मुलींनो, वेळ न दवडता मेहंदी काढायला लागा. हा हो.
निविताई कुठे आहे? हा निवी खोलीत आहे. केतकी अश्विनी तिला आणा ना. हो तुम्ही या इथे या 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 इथे बसा तुम्ही मेहंदी काढायला. हा बरं मेहंदीसाठी आता तुम्हाला काय लागेल? खुर्च्या हव्यात. हा आणि मेहंदी पुसायला ते एक कपडा हवा असेल ना. आणि काय हवंय? आणि 2 उशाला. हा मी आणून देते. हा थांबा 1 मिनिट. दादा लाईट लावा. हा मस्त मस्त. बरं ऐका ना मी काय म्हणतो. छान आहे ना वाटतंय ना. अगं मी हे म्हणत होते आतून ते किती गोड दिसते माझी राणी. ये बाळ. ए छान मेहंदी काढा. माझ्या भाचीचं लग्न आहे. हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नवरदेव सुद्धा निरखून बघेल अशी मेहंदी काढते. अगं बाई अगं बाई अगं हो पण जिजूंनी निवीला पण बघितलं पाहिजे. हा नाहीतर मेहंदीच बघत बसायचे. ए यांचं काढून झालं की आपण काढूया आता. माझा नंबर पहिलाय. हो ओ निवीला जिजूंची जरा जास्त ओढ लागलेली दिसतीये. काय ग जिजू येणार आहेत का आज इकडे? नाही म्हणजे तुझं मेहंदीपेक्षा दरवाजाकडेच जास्त लक्ष आहे म्हणून म्हणाली मी. चला गरमागरम समोसे आणि जिलब्या हजर आहेत. आले बाबा. काय रे दुपारपासून कुठे होतास? ते मी समोरच्या हलव्याकडे समोसे आणि जिलब्या तळत होतो. अरे काय धन्या अगं, असं काय करतेस? मेहंदी आहे मग नाश्ता नको का? म्हणून येताना समोसे आणि जिलब्या घेऊन आलो. आई हे घे. हो दे. अश्विनी दोन्ही हातावर पुढे मागे सगळीकडे मेहंदी काढायची ना आपल्याला. मग ते आधी जरा काम उरकून घ्या. हा हो चला ना. चल. मी आलोच. चला नाश्ता नाश्ता. केतकी काकी तुम्ही पण खाऊन घ्या जाऊन. चला 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 पोरींनो तुम्ही पण खाऊन घ्या. नंतर काय काम करायचंच आहे. चला चला खाऊन घ्या. चला निवी चल तू पण खाऊन घे. मी कशी खाऊ? माझ्या हाताला मेहंदी लागली ना. निवी अजून तुझ्या बोटांना मेहंदी लागायची बाकी आहे. तू खाऊ शकतेस कळलं. चल खाऊन घे. अरे पण ती खाता खाता खराब झाली तर? अगं खाऊन घे ना. अरे ती खराब झाली तर काय करू? त्यापेक्षा तू भरव ना. मी? हो तुझे हात चांगलेत ना. तू भरव. चल पटकन. ठीक. आवडलं ना? तू आज एवढा खुश का दिसतोयस? माझी एकमेव मैत्रीण आहेस तू आणि तुझ्या हाताला आज मेहंदी लागतीये. तुझं लग्न होतंय म्हटल्यावर मी खुश असणारच ना. अच्छा मग सकाळी एवढा भाव का खात होतास? इतक्यांदा विनवणी केली मी तुला. धन्या नको जाऊस, आज नको जाऊस, नंतर जा. पण तू तुझं आपलं काम आहे, महत्वाचं काम आहे, मला जावंच लागणार आहे. निवी मी भाव वगैरे काय खात नव्हतो.
मला खरंच महत्वाचं काम होतं म्हणून तुला बोलायला काय ग? तू काय नवरी भरून इथं मेहंदी काढत बसशील? मला खूप महत्वाची कामं असतात निवी. तू खुश आहेस ना? मग मी का खुश नसणार? तुझं चांगलं होतं हे बघून मला खूप आनंद झालाय निवी. घे थांब, मी पाणी घेऊन येतो. काय झालं? नजर नको लागू दे माझ्या लेकीला. मेहंदी बघू. सुरेख काढली ना. चला, सगळी संकट जाऊन माझ्या निवीच्या हाताला एकदाची मेहंदी लागली. आई, रडू नको ना. रडत नाहीये ग मी. आईचं काळीज आहे ना. गलबलून आले. निव्या, डोळ्यासमोरून ना तुझ्या लहानपणापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास असा झरझर निघून गेला ग. माझी राणी दुडू पावलांनी सगळीकडे घरात नाचत होती. चुप चुप पैंजणांचा आवाज करत क्या करू बरं नाचत होती. आई 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 सारखा तोषा आईचा लावत होती माझी निवी. पदर पकडून सगळीकडे नाचायचीस तू. शाळेचा पहिला दिवस ते नोकरी लागेपर्यंतचा पहिला दिवस सगळं जर जर डोळ्यासमोरून गेलं ग माझ्या. माझ्या लेकीचं हे हक्काचं घर. या घराने सगळं पाहिलंय ग. मी पाहिलंय. आम्ही सगळ्यांनीच तुला मोठं होताना पाहिलंय का. आता माझी राणी पाहुणी म्हणून येणार ग. आई, हे वेडाबाई तू नाही रडायचं.